नमस्कार मंडळी, माझ्या हे नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. मी आज करणार आहे वांगे आणि बटाट्याची भाजी. तर ती कशी करणार आहे ते बघा. वांगी स्वच्छ धुवून घेतली, बटाटे कापून घेतले. बघू शकता आज वातावरण कसं आहे. पाऊस नाही आहे, आकाश निळं निळं दिसतं, वारा आहे आणि कपडे सुकत नाही आहेत. इथे कांदा कट करून घेतला आपण, त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकली आणि हे छान मिक्स केलं. त्यात हळद, तिखट आणि माझ्याकडे काळा गरम मसाला आहे, तो टाकला 2 चमचे. अशा प्रकारे आपण वांगे करणार आहोत. त्यात मीठ देखील टाकलं, ते सगळं मिक्स करून घेतलं. वांगी कट करून घ्यायचे मध्ये. बटाट्याचे छान फोडी करायच्या लांब लांब आणि अशा प्रकारे हे मिक्स करून भाजी केली तर खूप सुंदर होती. त्याच्यात दाण्याचा कूट टाकला मी, आबडधोबड जो कट हे केलेला आहे बारीक, तो मी त्यात टाकलेला आहे. दाण्याचा कूट, हे सगळं छान मिश्रण तयार केलं आणि हे वांगे असे कट करून घेतलेले होते धुवून स्वच्छ. तर ते आपण भरून घ्यायचे आहे सगळं. बटाट्याला असं हे स्मॅश केलं, बटाटे असे कट करून घेतले, वांगे असे भरून घेतलेले आहे. अशा प्रकारे भाजी कराल तर खूप सुंदर लागते. तुम्ही या प्रकारे नक्की जरूर ट्राय करा. असे वांगे भरून घ्यायचे, बटाटे असे फ्राय करून घ्यायचे त्या मसाल्यात. आणि इकडे आपण पॅन ठेवलेला आहे, त्यात तेल टाकलं, मस्त गरम होऊन दिला पॅन आणि त्यात तेल टाकलं. आणि ही भाजी खूप चविष्ट होती आणि सगळ्यांना आवडेल अशी होईल. यात मोहरी टाकली आपण तेलात, जिरं टाकायचं, कढीपत्ता टाकायचा आणि सगळ्यांनाच आवडेल ही भाजी. बटाटे सगळेच खातात आणि वांगे देखील खातात आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत अशी चविष्ट अशी चवदार अशी भाजी ही सगळेच खातील. असे वांगे यामध्ये फ्राय करूयात तेलात 2 ते 3 मिनटं शॅलो फ्राय करायचे. बघू शकता अशा प्रकारे आपण छान मसाला भरून घेतलेला आहे. यामध्ये यात थोडी हिंग पावडर टाकायची चिमूटभर आणि अशा प्रकारे आपले वांगे छान असे फ्राय होतात आणि बघू शकता ब्राउनिश कलर आलेला आहे. त्यामध्ये मग नंतर बटाटे टाकून द्यायचे आपले हे मसालेदार. जो मसाला केला आहे त्याच्यातच आपण ते बटाटे होते ते टाकले होते ना, ते टाकून द्यायचे आणि ते देखील फ्राय करायचे 4 ते 5 मिनटं. बघू शकता छान फ्राय झालेली आहे. त्यामध्ये आपण जे दाण्याच्या कुटाचं पाणी होतं ते टाकून देऊया थोडंसं, म्हणजे जे भांड्यात होतं ते टाकून देऊया आणि थोडंसं सगळं मिक्स करून घेऊया. त्या पाण्यातच छान असं मिश्रित केलेलं आहे हे. आणि बघू शकतो त्यात अजून पाणी टाकून, वांगे शिजत नाही लवकर म्हणून आपण जास्त पाणी टाकून एकदा शिजून घेऊया. आणि वांगे शिजत नाही म्हणून त्याच्यावर झाकण ठेवूया. अशा प्रकारे झाकण ठेवा आणि 10 मिनटं तरी शिजू द्यायचे. बघू शकता आपले वांगे शिजलेले आहे, बटाटे शिजलेले आहे छानपैकी आणि त्यात कोथिंबीर टाकली आहे. असा आपला मेनू तयार आहे. बाजरीची भाकरी, कांदे आणि वांग्याची बटाट्याची भाजी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.